चौकशी अहवाल टेबलावर येतो तेव्हा अनेकांना वाटतं की हां. प्रकरण संपलं. हो, पण खरं तर तिथूनच खऱ्या अर्थाने एका निर्णायक प्रवासाला सुरुवात होते. अगदी बरोबर. हे फक्त फाईलवरची सही करण्याचं काम नाही, तर नैसर्गिक न्यायाच्या कसोटीवर उतरणारी एक मोठी जबाबदारी आहे. आज आपण याच प्रवासावर नजर टाकणार आहोत. एका शिस्तभंगविषयक प्राधिकरणाच्या भूमिकेतून चौकशी अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णयापर्यंतचा प्रवास कसा होतो हे आपण विभागीय चौकशी नियम पुस्तिका 1991 वर आधारित एका मार्गदर्शकाच्या मदतीने समजून घेणार आहोत. आपलं ध्येय हे आहे की या प्रक्रियेतील कायदेशीर आणि नैतिक आव्हानं त्यांना कसं सामोरं जायचं हे पाहणं. आणि तुम्ही जो प्रवासाचा उल्लेख केलात ना, तो अगदी योग्य आहे. कारण या संपूर्ण प्रक्रियेला एकत्र बांधून ठेवणारा एक सुवर्ण धागा आहे, आणि तो म्हणजे नैसर्गिक न्यायाचं तत्व. नैसर्गिक न्यायाचं तत्व. हो, हे तत्व केवळ पुस्तकात लिहिलेला नियम नाहीये, तर प्रत्येक निर्णयाचा आत्मा आहे. प्राधिकरणाची भूमिका केवळ आरोप सिद्ध झाला की नाही हे ठरवण्यापुरती नाही, तर पुराव्यांचा निष्पक्षपातीपणे मूल्यांकन करून आपल्या विवेकाचा वापर करून एक न्यायपूर्ण आणि तर्कसंगत निर्णय देण्याची आहे. ती एका न्यायाधीशाच्या भूमिकेसारखीच आहे बरं का. चला तर मग या प्रवासातला पहिला टप्पा पाहूया. प्राधिकरणाच्या हातात चौकशी अहवाल येतो. आता पुढे काय? म्हणजे सगळ्यात आधी कोणती पावलं उचलणं अपेक्षित आहे? इथे सुरुवातीला म्हणजे 3 महत्वाच्या गोष्टींची खात्री करावी लागते. ओके. पहिली, संपूर्ण रेकॉर्ड म्हणजे अहवाल आणि संबंधित कागदपत्र पूर्णपणे तटस्थ भूमिकेतून तपासणं. ठीक आहे. दुसरी, आणि ही खूप महत्वाची आहे, ती म्हणजे कर्मचाऱ्याला स्वतःचा बचाव करण्याची वाजवी संधी मिळाली होती का हे तपासणं. अच्छा. कारण इथेच नैसर्गिक न्यायाच्या तत्वाची पहिली कसोटी लागते. आणि तिसरी, जी निर्णयाचा पाया आहे, ती म्हणजे दोषारोपपत्रातील प्रत्येक आरोपावर स्वतःचे स्वतंत्र निष्कर्ष नोंदवणे. एक मिनिट, तुम्ही म्हणालात स्वतःचे निष्कर्ष नोंदवणे. हो, याचा अर्थ चौकशी अधिकाऱ्याने दिलेला निष्कर्ष हा अंतिम नसतो. तो फक्त एक प्रकारचा सल्ला किंवा काय म्हणतात त्याला, शिफारस असते का? अगदी बरोबर. हा गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे. चौकशी अधिकाऱ्याचा अहवाल हा शिस्तभंगविषयक प्राधिकरणावर बंधनकारक नसतो. अच्छा. तो एक अत्यंत महत्वाचा दस्तऐवज आहे, जो प्राधिकरणाला अंतिम निर्णयापर्यंत पोहोचायला मदत करतो. पण अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आणि जबाबदारी ही पूर्णपणे प्राधिकरणाची आहे. ओके. त्यांना पुराव्यांचा स्वतः मूल्यांकन करून त्यावर आधारित स्वतःचा स्वतंत्र आणि तर्कसंगत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. इथेच मग निर्णयाला 2 फाटे फुटत असणार. हो. एक म्हणजे प्राधिकारी चौकशी अधिकाऱ्याच्या निष्कर्षांशी सहमत आहेत. हो. आणि दुसरा म्हणजे ते असहमत आहेत. हो, आणि याच टप्प्यावर पुढची दिशा ठरते. जर प्राधिकारी चौकशी अधिकाऱ्याच्या निष्कर्षांशी पूर्णपणे सहमत असतील, तर प्रक्रिया तशी सरळ आहे. म्हणजे मग ते कर्मचाऱ्याला निर्दोष मुक्त करण्याचा किंवा शिक्षा देण्यासंबंधीची पुढील कार्यवाही सुरू करतात. पण खरी कसोटी तेव्हा लागत असणार जेव्हा मतभेद होतात. म्हणजे समजा चौकशी अधिकारी म्हणतो दोषी आणि प्राधिकरणाला वाटतं निर्दोष किंवा याच्या उलट. अशा वेळी काय होतं? तेव्हा प्रक्रिया अधिक बारकाईने हाताळावी लागते. जिथे असहमती आहे तिथे प्राधिकरणाला आपली असहमतीची कारणं लेखी स्वरूपात सविस्तरपणे नमूद करणं बंधनकारक आहे. अच्छा. यालाच असहमतीची टीप म्हणजे डिसेंट नोट म्हणतात. म्हणजे असहमतीची टीप म्हणजे प्राधिकरणाने स्वतःचं मतभेद स्पष्टपणे मांडणं, की चौकशी अधिकाऱ्याचं म्हणणं मी ऐकलं, पण माझ्या मते पुरावे वेगळंच काहीतरी सांगतात, असं म्हणता येईल का? अगदी अचूक शब्द पकडलेत तुम्ही. ही टीप म्हणजे केवळ मी असहमत आहे असं सांगणं नाही, तर मी का असहमत आहे हे पुराव्याच्या आधारावर सिद्ध करणं आहे. कारणाची नोंद करणं म्हणजे रेकॉर्डिंग ऑफ रिझन्स हे या प्रक्रियेचं हृदय आहे. यामुळेच पारदर्शकता येते. हो, आणि तो निर्णय न्यायालयात टिकण्याची शक्यता वाढते. ठीक आहे. म्हणजे हा झाला निष्कर्षांबद्दलचा मतभेद. पण समजा अडचण निष्कर्षात नाही, तर मूळ चौकशी प्रक्रियेतच असेल तर, म्हणजे पायाचं डळमळीत असेल तर, तेव्हा काय पर्याय असतो? उत्तम प्रश्न आहे. अशा परिस्थितीत 2 वेगळे पर्याय आहेत. पुढील चौकशी म्हणजे फर्दर इन्क्वायरी आणि नव्याने चौकशी म्हणजे फ्रेश इन्क्वायरी. अच्छा. आणि या दोन्हींमध्ये मोठा फरक आहे. ऐकायला तर दोन्ही शब्द सारखेच वाटतात. नेमका फरक काय आहे? फरक असा आहे की पुढील चौकशी तेव्हा केली जाते जेव्हा मूळ चौकशी बऱ्यापैकी योग्य झालेली असते, पण त्यात काही
त्रुटी राहिलेल्या असतात. उदाहरणार्थ काही महत्त्वाच्या साक्षीदारांना तपासलेलं नसेल किंवा कर्मचाऱ्याला काही विशिष्ट पुराव्यांवर आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळाली नसेल. म्हणजे हे एखाद्या चित्रपटाचा एखादा सीन परत शूट करण्यासारखं आहे, अगदी उत्तम उदाहरण. जिथे बाकीचा चित्रपट ठीक आहे. बरोबर. हो. ही एक प्रकारची दुरुस्ती आहे. चौकशी जिथे थांबली होती किंवा जिथे चूक झाली होती तिथून पुढे सुरू होते. ओके. पण नव्याने चौकशी म्हणजे संपूर्ण चित्रपटच रद्द करून नव्याने सुरू करण्यासारखं आहे. बापरे, म्हणजे हा तर खूप मोठा निर्णय झाला. तो कधी घेतला जातो? हो, आणि म्हणूनच तो अपवादात्मक परिस्थितीतच घेतला जातो, जेव्हा चौकशी नैसर्गिक न्यायाच्या तत्वांना पूर्णपणे पायदळी तुडवून झालेली असते. अच्छा. किंवा त्यात इतक्या गंभीर त्रुटी असतात की संपूर्ण प्रक्रियाच निरर्थक ठरते, तेव्हाच नव्याने चौकशीचा आदेश दिला जातो. यात पहिली चौकशी पूर्णपणे रद्द केली जाते. आणि या अधिकाराच्या वापराबद्दल एक महत्वाची कायदेशीर चेतावणी सुद्धा या मार्गदर्शकात दिलेली आहे. होय, आणि ती खूप महत्वाची आहे. हृदार्गाचंद्र विरुद्ध राजस्थान राज्य या प्रकरणात न्यायालयाने एक महत्वाचा सिद्धांत मांडला. काय होता तो? न्यायालय म्हणाले की केवळ कर्मचारी निर्दोष सुटला आणि तुम्हाला तो निर्णय आवडला नाही म्हणून त्याला त्रास देण्यासाठी तुम्ही नव्याने चौकशीचा आदेश देऊ शकत नाही. म्हणजे सूडबुद्धीने नाही? अजिबात नाही. या अधिकाराचा वापर सूडबुद्धीने होता कामा नये. जर पहिल्या चौकशीत तो निर्दोष सुटला असेल तर त्याला पुन्हा त्याच आरोपांवरून त्रास देणे हे कायद्याच्या विरोधात आहे. हे स्पष्ट झाल्यामुळे या अधिकाराच्या गैरवापराला नक्कीच आळा बसेल. हो. चला, आता आपण प्रक्रियेच्या अंतिम टप्प्याकडे येऊया. समजा चौकशी योग्य झाली आहे आणि प्राधिकरणाने आपला निर्णय पक्का केला आहे. जर दोषारोप सिद्ध झाले नाहीत तर काय होतं? प्रक्रिया अगदी स्पष्ट आहे. प्राधिकारी कर्मचाऱ्याला निर्दोष ठरवण्याचा निर्णय घेतात आणि तसा स्पष्ट आदेश काढतात. फक्त एवढंच? नाही, फक्त तुम्ही निर्दोष आहात असं सांगून भागत नाही. त्या आदेशासोबत कर्मचाऱ्याला चौकशी अहवालाची प्रत, त्या अहवालावर प्राधिकरणाने काढलेले स्वतःचे निष्कर्ष, अधिकाराच्या निष्कर्षांशी ते असहमत असतील तर त्या असहमतीची कारणं या सगळ्या गोष्टी कळवाव्या लागतात. आणि जर दोषारोप सिद्ध झाले तर शिक्षेची प्रक्रिया कशी असते? इथे किरकोळ शिक्षा आणि जबर शिक्षा असे दोन प्रकार दिसतात. हो, आणि दोन्हीची कार्यपद्धती थोडी वेगळी आहे. जर प्राधिकरणाला किरकोळ शिक्षा द्यायची असेल, जसे की पगारवाढ रोखणं, तर त्यासाठी कर्मचाऱ्याला कोणतीही वेगळी कारणे दाखवा नोटीस देण्याची गरज नसते. थेट आदेश काढू शकतात. हो, ते थेट शिक्षा देणारा अंतिम आदेश काढू शकतात. अर्थात जिथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा म्हणजे MPSCचा सल्ला घेणं बंधनकारक आहे, तिथे तो आदेशापूर्वी घ्यावाच लागतो. ठीक आहे, ही झाली किरकोळ शिक्षा. पण जर प्रकरण गंभीर असेल, म्हणजे एखाद्याला सेवेतून काढून टाकण्यासारखी जबर शिक्षा द्यायची असेल, तर प्रक्रिया अजून गुंतागुंतीची होत असणार नाही का? इथे एक महत्वाचा कायदेशीर मुद्दा आहे जो समजून घेतला पाहिजे. जबर शिक्षेसाठी नियम 7.7 नुसार कार्यवाही होते. पण इथेही प्रस्तावित शिक्षेबद्दल कोणतीही दुसरी कारणे दाखवा नोटीस देण्याची आवश्यकता नाही. हे थोडं म्हणजे अनपेक्षित वाटतंय. म्हणजे कर्मचाऱ्याला नेमकी कोणती शिक्षा मिळणार आहे यावर आपलं म्हणणं मांडण्याची संधीच मिळत नाही. हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाच्या विरोधात नाही का? उत्तम प्रश्न आहे, आणि असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पूर्वी अशी नोटीस देण्याची पद्धत होती. अच्छा, म्हणजे आधी होती. हो, पण 42व्या घटनादुरुस्तीनंतर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्णयांनंतर ही कायदेशीर स्थिती बदलली. आता असं मानलं जातं की दोषारोप सिद्ध झाल्यावर शिक्षेचं स्वरूप ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे प्राधिकरणाचा आहे. ओके. कर्मचाऱ्याला मूळ आरोपांवर बाजू मांडण्याची पूर्ण संधी मिळालेली असते. त्यामुळे शिक्षेवर वेगळी सुनावणी आवश्यक नाही. पण पुन्हा एकदा MPSCचा सल्ला आवश्यक असल्यास तो अंतिम आदेशापूर्वी घेतलाच पाहिजे. या स्रोतांमध्ये एक खूपच इंटरेस्टिंग परिस्थिती मांडली आहे. समजा एका कनिष्ठ प्राधिकरणाने चौकशी सुरू केली ज्यांना फक्त किरकोळ शिक्षा देण्याचा अधिकार आहे. हो, असं होतं अनेकदा. पण चौकशीनंतर त्यांच्या लक्षात येतं की प्रकरण खूप गंभीर आहे आणि कर्मचाऱ्याला जबर शिक्षा मिळायला हवी. आता ते तर ती शिक्षा देऊ शकत नाहीत. मग काय होतं? ही एक अतिशय व्यावहारिक अडचण आहे आणि त्यासाठी नियमांमध्ये स्पष्ट तरतूद आहे. अशा वेळी ते कनिष्ठ प्राधिकरण स्वतः कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. मग त्यांना ते संपूर्ण प्रकरण म्हणजे सगळी कागदपत्र आणि अहवाल त्यावरील आपल्या मतासह जबर शिक्षा देण्यास सक्षम असलेल्या वरिष्ठ प्राधिकरणाकडे पाठवावं लागतं. आणि मग ते वरिष्ठ प्राधिकरण निर्णय घेतं? हो, मग ते वरिष्ठ प्राधिकरण प्रकरणाचा पूर्ण अभ्यास करून आवश्यक वाटल्यास एखाद्या साक्षीदाराला परत बोलावून योग्य तो अंतिम आदेश काढतं.
यातून अधिकार क्षेत्राचं उल्लंघन टाळलं जातं. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट वारंवार समोर येते, ती म्हणजे अंतिम आदेश हा केवळ दोषी किंवा निर्दोष असा एक शब्दी असू शकत नाही. नाही, अजिबात नाही. बोलका आदेश किंवा स्पीकिंग ऑर्डर ही संकल्पना खूप महत्वाची दिसतीये. हो, आणि ही या संपूर्ण प्रक्रियेचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. विचार करा, बोलका आदेश म्हणजे केवळ कागदावरचा नियम नाही, तो प्रशासकीय अधिकारावर लावलेला एक लगाम आहे. लगाम. हो, बोलका आदेश म्हणजे असा आदेश जो तुम्ही त्या निष्कर्षापर्यंत का आणि कसे पोचलात याचा संपूर्ण प्रवास दाखवतो. तुम्ही कोणत्या पुराव्यांवर विश्वास ठेवला, कोणत्या पुराव्यांवर नाही आणि का, हे त्यात स्पष्टपणे लिहिलेलं असतं. आणि याचं महत्त्व काय? केवळ पारदर्शकतेसाठी? पारदर्शकता हा एक भाग झाला, पण त्याचे परिणाम खूप दूरगामी आहेत. पहिलं म्हणजे जर तुम्हाला कारणं सांगावी लागली तर तुम्ही मनमानी निर्णय घेऊ शकत नाही. बरोबर. तुम्हाला प्रत्येक निर्णय पुराव्याच्या कसोटीवर तपासावा लागतो. दुसरं, ज्या कर्मचाऱ्याला शिक्षा झाली आहे त्यालाही कळतं की हा निर्णय सुडबुद्धीने नाही तर एका विचार प्रक्रियेतून घेतला गेला आहे. आणि तिसरं, जर प्रकरण न्यायालयात गेलं तर न्यायालयालाही कळतं की प्राधिकरणाने आपल्या अधिकाराचा वापर योग्य रीतीने केला आहे की नाही. याबद्दल एखादं उदाहरण आहे का जिथे बोलका आदेश नसल्यामुळे निर्णय रद्द झाला? हो, नक्कीच. MB घोरुई विरुद्ध महाराष्ट्र राज्य प्रकरणात हेच झालं. काय झालं होतं? अपील प्राधिकरणाने कर्मचाऱ्याचं अपील फेटाळताना फक्त एक ओळीचा आदेश दिला की अपील फेटाळण्यात येत आहे. फक्त एवढाच? हो, मुंबई उच्च न्यायालयाने तो आदेश रद्द केला. न्यायालयाने म्हटलं की या आदेशातून काहीच कळत नाहीये की प्राधिकरणाने काय विचार केला, त्यांनी कागदपत्र वाचली का, कर्मचाऱ्याचे मुद्दे विचारात घेतले का, काहीच स्पष्ट होत नव्हतं. अच्छा. यालाच बोलका आदेश नसणं म्हणतात. त्यामुळे प्रत्येक आदेश हा स्वतःचा एक संपूर्ण दस्तऐवज असायला हवा. निर्णय झाला, बोलका आदेश तयार झाला. आता शेवटची पायरी. जेव्हा हा अंतिम आदेश कर्मचाऱ्याला दिला जातो तेव्हा त्यासोबत कोणती कागदपत्र देणं कायद्यानं बंधनकारक आहे? नियम 7.10.1 नुसार याची एक स्पष्ट चेकलिस्ट आहे. अंतिम आदेशासोबत चौकशी अहवालाची प्रत जर आधी दिली नसेल तर, हो, प्राधिकरणाच्या निष्कर्षांचं विवरणपत्र, ज्यात चौकशी अधिकाऱ्याच्या मताशी असहमती असेल तर तिची कारणं सुद्धा असतील, आणि जर MPSCचा सल्ला घेतला असेल तर त्या सल्ल्याची एक प्रत देणं आवश्यक आहे. आणि समजा प्राधिकरणाने MPSCचा सल्ला स्वीकारला नाही तर असं होऊ शकतं का? हो, होऊ शकतं. MPSCचा सल्ला हा बंधनकारक नसतो, पण तो न स्वीकारण्याचं अत्यंत सबळ कारण द्यावं लागतं. अच्छा. आणि जर प्राधिकरणाने आयोगाचा सल्ला स्वीकारला नसेल तर तो का नाही स्वीकारला याची कारणं देणारं एक संक्षिप्त विवरणपत्र आदेशासोबत जोडणं बंधनकारक आहे. ही पारदर्शकतेची आणि उत्तरदायित्वाची एक खूप मोठी पायरी आहे. तर चौकशी अहवाल मिळाल्यापासून ते अंतिम आदेशाच्या अंमलबजावणीपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास आपण पाहिला. यातून एक गोष्ट निश्चितच शिकायला मिळते की ही केवळ एक यांत्रिक प्रशासकीय प्रक्रिया नाही, तर यामागे न्यायाचा एक मोठा उद्देश आहे. ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे, विभागीय चौकशी अभ्यासक, पुणे यांनी तयार केली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.